आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत ते केसांसाठी आवश्यक असलेले आयुर्वेदिक तेल. हे तेल तयार करण्यासाठी आपण घरातले जिन्नस वापरणार आहोत आणि हे सर्व आपल्या परसबागेमध्ये आपल्याला मिळून जातील. यामध्ये काळी तुळस, ज्याला आपण कृष्ण तुळस म्हणतो, जास्वंदीची फुलं, त्याची पानं, कढीपत्ता, कोरफड आणि कांदा हे सर्व घटक आपण यामध्ये टाकणार आहोत. हे सर्व घटक आपल्या केसांसाठी उपयुक्त आहेत. केसांचा तजेलदारपणा वाढवण्यासाठी, केसातील कोंडा कमी करण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर केसांची वाढ चांगली होण्यासाठी हे तेल आपल्याला उपयुक्त आहे. कितीही महागडे तेल घेतले तरी त्याचा आपल्याला जास्त इफेक्ट हा झालेला दिसून येत नाही, परंतु अशा पद्धतीने तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने ज्या वनस्पती आहेत त्यांचा वापर करून जर तुम्ही तेल तयार केले तर ते तेल हे तुमच्या केस वाढीसाठी निश्चितच उपयोगी पडू शकेल. यामध्ये आपण कोरफडसुद्धा टाकलेले आहे. हे टाकलेले सर्व पदार्थ आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. अगदी कोरडे होईपर्यंत ते काळे होईपर्यंत आपल्याला ते परतायचे आहेत. ते परतत असताना कोरफड टाकल्यामुळे तेलामध्ये आपल्याला फेस आल्यासारखंही वाटतो, परंतु जसे तेल आटत जाते तसा हा फेस कमी होत जातो आणि या सर्व जास्वंदीची फुलं, पानं, कृष्ण तुळस, कढीपत्ता, त्याचबरोबर कोरफड या आणि जवस बी, कलंजी बी या सर्वांचा अंश या तेलामध्ये उतरतो. हे तेल आपल्याला रात्रभर या लोखंडी कढईमध्ये तसंच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी ते तेल पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल की ह्या तेलामध्ये तो सर्व अर्क उतरलेला आहे. अगोदरचा तेलाचा रंग आणि नंतरचा तेलाचा रंग हा बदललेला आहे. आवळा नसेल तर आपण त्यामध्ये आवळा पावडरसुद्धा मिक्स करू शकतो. त्याचबरोबर कॅप्सूल असेल किंवा एरंड तेल हे सुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत आणि या तेलामध्ये आपण नंतर ते दोन्ही घटकही मिक्स करून हे तेल आपण आठवड्यातून 2दा लावायचे आहे. रात्री तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण केस धुतली तरी चालतील. याचा निश्चितच फरक चांगला तुम्हाला झालेला दिसून येईल.